वर कर थोडा सरळ असं. नमस्कार मित्रांनो, मी पाटील पानडी ग्रामीण बोरवेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण पिंपळवाडी या गावामध्ये आबा वागचौर यांच्या क्षेत्रामध्ये पाण्याचं पॉईंट देण्यासाठी आलेलो होतो. आपली पाहुणीची ते तर काय झालं माहिती आहे का, त्यांनी फक्त पाण्यासाठी थोडी घाई केली. आपल्याला एक 8 दिवस अगोदर 8 दिवसापूर्वी त्यांचा कॉल आलेला होता. तर मला थोडं काही जास्त काम असल्यामुळे मी येऊ नाही शकलो. आणि आज गुरुवार म्हणजे मागच्या गुरुवारीच फोन केलेला होता. आज गुरुवारच्या निमित्ताने परत म्हणलं बा चला आज बाबांचा वार आहे साईबाबांचं, तर आपण पॉईंट बघून येऊ. शिर्डीत आलो, दर्शन केलं आणि फोन केला. आता ते बोलले आम्ही पॉईंट घेतलेला आहे, तरी पण मग तुम्ही एकदा येऊन जा. तर मी इथं जिथं बघायला आलो पॉईंट त्यांचा, तर प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, त्यांनी थोडी घाई केली. आता 5 दिवसापूर्वी त्यांनी एक पानडी बोलवले. कुठले माहीत नाही मला, मी त्यांना विचारलं पण नाही आणि विचारणार पण नाही, महत्त्वाची गोष्ट म्हणजे. पण त्यांनी काय केलं माहिती आहे का, ज्यावेळेस या क्षेत्रामध्ये आले त्यांनी डायरेक्ट चेक केलं, सुरुवात केली. आणि जिथं पाण्याची पाईपलाईन असते, खूप जुनी लाईन आहे तिथं, पाण्याची जुनी पाईपलाईन आहे, तिथं नारळाची हालचाल झाली आणि नारळ आहे ना असा वरती उडाला. मग आलं त्यांचं चुकी नाही आहे, पण जुनी पाईपलाईन असल्यामुळे शेतकऱ्याला माहीत नव्हती. पण कमीत कमी आपण एवढ्या वर्षापासून जर पाणी शोधायचं काम करतो, तर थोडं अजून बारकाईनं आपण हाईट पाण्याची निघती. मित्रांनो, हाईट 100% काढते ती. जर त्यांनी हाईट जर व्यवस्थित काढली असती तर त्यांना लक्षात आलं असतं की एवढ्यावरती पाणी इथं लागत नाही. आणि याला फक्त एक लाईन म्हणजे कशी माहिती की ती उत्तर दक्षिण लाईन त्यांनी दिली. उत्तर दक्षिणमध्ये पाईपलाईनच उत्तर दक्षिण गेलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो. शेतकऱ्यांनी पॉईंट पण घेतले, तिथं तो फेल गेला, जो 250 फूट पॉईंट घेतला. आणि ही जागा आहे त्यांनी तो बुजून पण टाकला, कारण ते लिकेज काढणं गरजेचं होतं पाण्याचं. या ठिकाणी तो पॉईंट घेतला. तुम्ही आता ही जागा बघू शकताय. ही पूर्ण बघा मटेरियलची जागा. अजून 8 दिवस 5-7 दिवस नाही आले. या ठिकाणी पॉईंट होतो तो बुजून टाकला, कारण पाईपलाईन लिकेज काढायचं होतं आणि त्याच ठिकाणी तो पॉईंट होता. हे क्षेत्र आहे मित्रांनो. सध्या तरी पावसाचं प्रमाण एवढं फार चौकडं खूप असा चांगला आहे असं नाही आहे. बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण कमी आहे आणि या भागात सुद्धा पाण्याचं प्रमाण भरपूर कमी आहे मला असं वाटतं. एकंदरीत ऊसाचा क्षेत्र आहे, बागायती क्षेत्र आहे, अशा क्षेत्रात तुमचा पॉईंट फेल जायला नाही पाहिजे. 99.9% या खंडात प्रॉब्लेम येऊ शकते. पण चुकीच्या ठिकाणी पॉईंट देऊ नका मित्रांनो. काय होतं माहिती आहे का, भरपूर जण शिकणारे असतात, काही शिकव असतात, काही जुने पण असतात. पण काय होतं, थोडा अभ्यास कच्चा असल्यामुळं प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का, ज्या पाण्याच्या लाईन आहे त्या तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे. कशा ओळखायच्या, तर आपण ही हाईट कशी चेक करतो पाण्याची, याच्यावर तुम्हाला पाण्याची लाईन ओळखायची. आता इथं जी लाईन आहे मित्रांनो, मी आता भाई तिन्ही वस्तू आहे आपल्याकडे, तांब्याच्या रॉड, लोखंडी रॉड, नारळ. तर आपण काय करू, आता जिथं पॉईंट होता ना त्यांचा, इकडे घ्या माझ्याकडे, जिथं पॉईंट होता ना तिथं ते आता यांनी काय मुवमेंट केली नाही, तारांनी सुद्धा. नारळ तिथं मुवमेंट करते पण रॉड मुवमेंट करत नाही. तर आता तुम्हाला दाखवतो मी नारळ. माझ्याकडे फिरत तुम्ही असं हालत नाही, कॅमेरा बिंदास फिरत राहा. इथं आलो. आता ही जी लाईन आहे, ह्या लाईनीवरती पॉईंट दिला, इथं नारळ काय आलं, मुवमेंट झालं. पण याची हाईट कशी मोजायची, हाईट काय गेला, आपण तांब्याचा रॉड घेतला, एक लोखंडी रॉडच आपल्या हाईट काढते ती. त्याच्यानंतर कारण 10 फुटाच्या ती पाईपलाईन असते, म्हणजे काय होतं 5-7 फुटाचा इकडे तिकडे फरक असतो. त्याच्याकरता आपण लगेच लाईनी समजून घ्यायला पाहिजे की आपली पाईपलाईन किती वरती, म्हणजे जवळ ही पाईपलाईन एक 10 फुटाच्या आसपास असं, बरोबर ना. तर इथं तुम्हाला हाईट किती दाखवली, 5-10 फुटावर पाण्याची लाईन दाखवते. तर 100% चूक आहे मित्रांनो. जे कोणी व्यवस्थित जर अभ्यास करा असेल त्यांनी काय करा, प्रॉपर व्यवस्थित हाईट चेक करा, पाण्याची लाईन आहे का नाही, का पाईपलाईन येते हे चेक करा, मग शेतकऱ्यांना पॉईंट द्या. कारण शेतकऱ्याला कष्टाच्या पैसे असतात ते असे मातीत घालायला लावू नका. जे कोणी असतील त्यांना विनंती आहे, व्यवस्थित पॉईंट चेक करून शेतकऱ्याला पॉईंट द्या. ओके, चालेल. मित्रांनो, आता मी तुम्हाला तो पॉईंट दाखवला जो घेतलेला आहे तो. आणि त्याच्यानंतर जे पाणी बघणारे दादा आहे त्यांना दुसऱ्या दिवशी त्यांनी बोलवलं होतं परत. त्यांनी काय केलं, तिथं जो पॉईंट चेक केला त्याच्यानंतर तिथं नारळाची मुवमेंट होतच नव्हती. कारण जे पाईपलाईनमधलं जे पाणी होतं ना, ते निघून गेल्यानंतर तिथं नारळाची मुवमेंट करू शकत नाही. फक्त वल्ली जागा जरी असली तरी मुवमेंट करतं. मी तुम्हाला दाखवलं तिथं मित्रांनो. आणि त्यांनी काय केलं, इकडं शेतीच्या दुसऱ्या कोपऱ्याला एक पॉईंट दिला लास्ट एंडिंगला. इथं पण 2 लाईनी सांगितल्या. आणि पण इथं गंमत झाली, इथं साठवणीचं पाणी मित्रांनो. तर मित्रांनो काय केलं माहिती का, इथं पॉईंट दिला पण इथं काय मुवमेंट झाली माहिती का, नारळ एक मिनिट, इथं जिथं पॉईंट दिला ना तिथं 2 लाईनी सांगितल्या.
पण 2 लाईन इथं नाहीच आहे. कारण मी इथं जर उभं राहतोय ना, तुम्ही नारळ बघा ज्या पॉईंट दिलेला आहे तिथं नारळ फक्त एकदम नॉर्मल मुवमेंट करतं इथं. म्हणजे फक्त इथं काय झालं असतं माहिती का, वल्ला चिखल निघाला असता. इथं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर नाही आहे लाईन. हिने 2 लाईनी सांगितल्या. मी तुम्हाला दाखवतो पूर्व पश्चिम. हा सेंटर पॉईंट आहे बोरचा, इथं पॉईंट दिलं त्यांनी. त्याच्यानंतर मी आत्ता उत्तर दक्षिण चाललो आहे, म्हणजे आपल्याला पूर्व पश्चिम लाईन निघाती. तेव्हा बा उत्तर दक्षिण आलो, इथं जी लाईन सांगितली ती लाईन फक्त काय मुवमेंट बघा तुम्ही याची तारीची, इकडे करा तुम्ही हा कॅमेरा, तारीची मुवमेंट बघा फक्त नॉर्मल आहे ना, जागेवर हलती. हे बघा, म्हणजे ज्यावेळेस त्यांनी पॉईंट घेतला असता दुसरा, त्यावेळेस सुद्धा आहे ना इथं काय झालं असतं, इकडं सुद्धा ही जी लाईन आहे आता ही उत्तर दक्षिण लाईन भेटलेली, पण हिला सुद्धा मुवमेंट सेम तीच आहे. म्हणजे दोन्ही लाईन इथं फेल आहे. जो सेंटर पॉईंट दिला तिथं सुद्धा हा बोर फेल गेला असता. त्याच्यामुळं ज्यांनी कोणी पॉईंट दिला, दादा तुम्हाला एक विनंती आहे, फक्त थोडा अजून ना काळजी करून व्यवस्थित पॉईंट द्या. बाकी काही नाही, आपण तर पानडीचे, तुम्ही पानडी आम्ही पानडीचे. फक्त काम करताना थोडं शेतकऱ्याचं चांगलं करा दादा, जे कोणी असेल ते. मी त्याच्याबद्दल माफी मागतो. कारण मला व्हिडिओ बनवच नव्हता, थोडे घरचे माणसं असल्यामुळं हा मला सविस्तर व्हिडिओ बनवावा लागला आणि तुमच्यापर्यंत या गोष्टी मला पोहोचावं लागल्या. मला त्यांनी अजून नाव सांगितलेलं नाही आहे आणि मला माहिती पण करायचं नाही. पण ज्यांनी कोणी दिला असं पॉईंट, त्यांनी फक्त माणसांचे चेहरे लक्षात घेऊन तुम्ही एक विचार करून शेतकऱ्यांना पॉईंट द्या. मित्रांनो, आता आपण आहे ना ह्या साईडनं आपण चेक करीत आलो. इकडं एकही लाईन नाही. आता बांधाजवळ थोडं आपल्याला एक चेक करायचं आहे. आपण साध्या लोखंडी रॉडने चेक करतोय. नारळ चेक केलं, एक लाईन आपल्याला सापडलेली पाण्याची. तर चालू तुम्हाला दाखवतो मी लोखंडी रॉडवर. ही एक उत्तर दक्षिण चालताना आपल्याला पूर्व पश्चिम लाईन भेटली मित्रांनो. पूर्व पश्चिम लाईन भेटलेली. ताराची म्हणून बघा, तारा मागाचे पुढं जरी प्रेस केला परत त्या मागात जाणार आणि ज्यानंतर पुढं प्रेस करू त्या पुढं थांबणार. म्हणजे ही 100% लोड लाईन आहे. त्याच्यामुळं देताना तुम्ही काय करा, पाणी पण व्यवस्थित द्या. आता ही लाईन सापडली, आपल्या उत्तर दक्षिण लाईन सापडलेली. तर आपलं काय करायचं, आता पूर्व पश्चिम चालायचं. म्हणजे आपल्याला तिथं उत्तर दक्षिण लाईन निघाल आणि काय बोललो मी, उत्तर दक्षिण चालतं ना, पूर्व पश्चिम चालताना आपल्याला उत्तर दक्षिण लाईन निघाल आणि उत्तर दक्षिण चालताना आपल्याला पूर्व पश्चिम लाईन निघाल. म्हणजे आता ही पूर्व पश्चिम लाईन आपल्याला सापडलेली. आता आपण काय करणार आहे, पूर्व पश्चिम चालायचं म्हणजे आपल्याला पुढे उत्तर दक्षिण लाईन क्रॉस फायनल होईल, बोर पॉईंट फायनल होईल. चाल मी तुम्हाला आता पुढं लगेच दाखवतो. कॅमेरा जाऊन. नमस्कार मित्रांनो, आपण काय केलं माहिती का, आता क्षेत्र पूर्ण फिरलं. आपण त्या कोपऱ्यापासून चेक करत येत होतो. त्याच्यानंतर आपल्याला पूर्व पश्चिम चालताना ही उत्तर दक्षिण लाईन आता इथं शेवट भेटलेली. आणि ज्यावेळेस उत्तर दक्षिण चाललो त्यावेळेस रॉडवरच दाखवतो मी तुम्हाला, नारळाने दाखवत. ही पूर्व पश्चिम लाईन भेटली, थोडं पूर्व पश्चिम लाईन भेटली. त्याच्यानंतर आपल्याला लोड लाईन आहे की नाही, प्रत्येक पावलाला कसंही फिरा, ज्या लाईनीत पाणी राहतं ना, तुमचं प्रत्येक पावलाला तार पाठीमागे गेली पाहिजे. त्याच्यानंतर ही पूर्व पश्चिम लाईन फायनल झाली. उत्तर दक्षिण आपल्या पूर्व पश्चिम चालताना उत्तर दक्षिण जी लाईन जी भेटली ती आपल्याला 2 मिनटात लगेच दाखवून तुम्हाला. हे बघा, ही उत्तर दक्षिण लाईन आहे. तर उत्तर दक्षिण चालताना ना आपल्याला पूर्व पश्चिम चालताना उत्तर दक्षिण लाईन भेटलेली. फक्त स्क्रीनला टच करा. त्याच्यानंतर हे बघा, प्रत्येक पावलाला रॉड आपला पाठीमागे गेला पाहिजे. मी कुठल्याही दिशेने चालू, रॉड पाठीमागच गेला पाहिजे. आता या दिशेने चालतोय मी. त्याच्यानंतर हे बघा, रॉड पाठीमागे जायचं. फक्त 2 मिनटं थांबायचं, रॉड पुढं जातं की चेक करायचं. प्रोसेस तीच आहे, फक्त पाऊल पुढं टाकला तर रॉड पाठीमागे गेला पाहिजे. हे प्रेस पुढं करायचे तो परत पाठीमागे आला पाहिजे. 100% लोड लाईन. आणि ईशान्य आग्नेय हे जे कोपरे असते, म्हणजे आता पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरच्या मध्ये आपला क्रॉस झाला तर दोन्हीच्या मध्ये लाईन भेटते का आपल्याला. तर आपण काय केलं, एक 5-10 फूट अंतर सोडायचा आणि त्याला विहिरीसारखा एक रोड आपलं गोल राऊंड मारायचा. त्याच्यात आपल्याला ही एक लाईन निघालेली. सेम तसंच आपल्याला चेक करायचं आहे, पुढं जायचं, ह्या साईडला यायचं, ते लोड लाईन एक चेक करायचं. त्याच्यानंतर परत पुढचा राऊंड घेतला आपण. त्याच्यानंतर पण आपल्याला ही 4थी लाईन सापडली. विचारसुद्धा सेम आपल्याला फिरायचं आहे तसंच. लोड लाईन ही
हाईट चेक करायला मित्रांनो आपल्याला हाईट रॉडवर निघती, तुम्ही ती बघितलेलंच आहे. आणि तांब्याच्या रॉडवर सुद्धा आपण तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगितलेलं आहे हाईट कशी काढायची. दोन्ही रॉड असे धरायचे, तुम्ही तांब्यात घ्या लोखंडी घ्या, फक्त तुम्हाला जो झेपन तो एक रॉड जमीन खुपसायचा, दुसरा रॉड असा हात धरायचा. 5-10 गिनती करायची, 5, 10, 15, 20. त्याच्यानंतर रॉड कुठं मुवमेंट करतो या साईडला, म्हणजे 20 फुटावर नाही, याची हाईट खाली आहे. फक्त हाईट मला सांगायची नाही, शेतकऱ्यांची इच्छा म्हणून मी हाईट तर सांगत नाही ॲक्युरेट आता. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. हाईट कशी चेक करता मी तुम्हाला दाखवतो. हा रॉड दोन्ही हातात धरायचा, हे काही खाली व्हायचा एक हातात धरायचा, 5-10च्या याने गिनती करायची आणि आपल्याला हाईट त्याच्यावर निघून जाईल. पॉईंट आपला इथं फायनल झाला. त्याच्यानंतर त्याची पूजा करून घेऊ आणि आपल्या घराकडे मार्गस्थ होऊ. हा जो दगड ठेवलेला आहे इथं, हा इथं पॉईंट फायनल झालेला आहे मित्रांनो. नाही काही नारळ फोडलं का? नारळ फोडू हा फोडा, पूर्व टोन कर. मित्रांनो पॉईंट फायनल झालेला आहे. तर नक्कीच मला व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.